नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 1 ते ओवी 10च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी अर्जुनाला आपल्या प्रधान विभूती सांगितल्या आणि त्या विभूती सांगता सांगता भगवंतांनी अर्जुनाला स्पष्टपणे कल्पना दिली की माझ्या विभूती त्यांचा थांग लागणार नाही, त्याही अमर्याद आहेत. हे अर्जुना, संपूर्ण विश्वरूपाने मीच नटलेलो आहे. हे सर्व ऐकल्यानंतर अर्जुनाची उत्सुकता शिगेला पोचली आणि त्याच्या मनामध्ये अशी उत्कंठा वाढली की भगवंतांनी आपल्या प्रधान विभूती तर मला सांगितल्याच, परंतु ज्या विश्वरूपाबद्दल ते म्हणतायत, संपूर्ण विश्व माझंच रूप आहे, संपूर्ण विश्वात मीच भरून आहे, हे रूप सुद्धा आपल्याला आपल्या डोळ्यांनी बघायला मिळालं तर. ही अर्जुनाच्या अंतःकरणातली उत्कंठा वाढली आणि अर्जुनाच्या अंतःकरणातली इच्छा भगवंत पूर्ण करणार नाहीत असं होईल का? ज्ञानोबा राय आता म्हणतात, आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी, येथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटे. ज्ञानोबा राय म्हणतात, एकादशी म्हणजे ह्या 11व्या अध्यायातली अशी कथा आहे की ह्या कथेमध्ये दोन रस व्यक्त होणार आहेत, प्रगट होणार आहेत आणि ह्याच ठिकाणी पार्थाची म्हणजे अर्जुनाची विश्वरूपाशी भेट होणार आहे. हे वर्णन आता ज्ञानोबा राय आपल्या समोर उलगडणार आहेत. हे दोन रस कुठले? जेथ शांताचिया घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, आणि येरा ही रसा पांती करा जाहला मानो. माऊली हो, ज्ञानोबा रायांनी नवरसांची योजना ह्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेली आहे आणि त्यातून ह्या श्रीकृष्ण अर्जुन संवादातला भाव आपल्या समोर प्रगट केलेला आहे. अंतःकरणात उमटणारे हे नवरस, त्यातले दोन रस माऊली म्हणतात, त्यातला हा शांत रस जो आहे, त्या शांत रसाच्या घरामध्ये अद्भुत रस हा पाहुणचाराला आलेला आहे. आणि आपल्याला असं दिसेल, आणि येराही रसान पांती करा जाहला मानो, आणि इतर जे उरलेले सप्तरस आहेत, 7 रस आहेत, त्यांना सुद्धा पाहुणचाराचा मान या पंक्तीला मिळणार आहे. ज्ञानोबा राय पुढे म्हणतात, अहो वधूवरांची ये मिळणी, जैसी वराडिया ही लुगडी लेणी, तैसे देशीयेच्या सुखासनी मिरविले रस. अहो मुलगा आणि मुलगी यांचं लग्न ठरतं, अर्थात वधू आणि वर. त्यांच्या लग्नामध्ये उत्तम वस्त्र अलंकार घालून नटतात, पण त्याचबरोबर जैशी वराडिया ही लुगडी लेणी, परंतु त्याचबरोबर वधू आणि वरांसोबत त्या लग्नात सामील झालेले जे पाहुणे आहेत, वराडी आहेत, ते सुद्धा लुगडी आणि लेणी यांनी नटून थटून त्याच्यात भाग घेतात. ज्ञानोबा राय म्हणतात, त्याचप्रमाणे तैसे देशीयेच्या सुखासनी मिरविले रस. त्याचप्रमाणे ही देशी म्हणजे मराठी भाषा, पण ह्या मराठी भाषेच्या सुखासनात इतर सुद्धा रस मिरवतील बरं. परी शांताद्भुत बरवे, जे डोळियांच्या अंजुळी घ्यावे, जैसे हरी हर प्रेम भावे आले खेवा. ह्या ओवीमध्ये ज्ञानोबा राय
एक सूत्र उलगडतायत. ह्या रसांमधलंच हे सूत्र आहे, पण या रसांचा दैवीपणा ते उलगडून दाखवतायत. ते कसं? तर ते म्हणतात शांत आणि अद्भुत हे दोन्ही रस घ्यावे. ह्या दोन्ही रसांचा आनंद घ्यावा. हा आनंद कसा? तर ज्याप्रमाणे हरी आणि हर एकमेकांना प्रेम भावाने आलिंगन देतात. माऊली हो, या ठिकाणीच एक सूत्र माऊली उलगडतायत आणि ते म्हणजे असं की हर अर्थात शिवतत्व जे आहे ते गंभीर आहे, वैराग्य ज्ञान ह्यानी संपन्न आहे. वैराग्य आणि विरक्तीचा रस त्याच्यात वाहतोय, शांतपणा आहे. तर एका बाजूला हा हर तर दुसऱ्या बाजूला हरी अर्थात विष्णू तत्व आहे. ते ऐश्वर्याने प्रगटलेलं आहे आणि अनेक प्रकारे विश्वाला आश्चर्यचकित करणार आहे. अशा प्रकारे शांत आणि अद्भुत रस एकमेकांना भेटलेत आणि भेटतायत. नातरी अवसेचा दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैशी, तेवी एकवळा रसी केला येथ. अहो, अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे दोन्ही बिंब, सूर्यबिंब आणि चंद्रबिंब हे मावळून जातं, अर्थात दोन्ही बिंबे मिळून जातात. दिवसा सूर्यबिंब आहे आणि रात्री फक्त चंद्रबिंबच मावळलं असं नाही, तर त्या अमावस्येच्या वेळी दोन्ही बिंब मावळून जातात, अर्थात एकरूप होऊन जातात. त्याप्रमाणेच हे दोन्ही रस एकमेकांमध्ये मिळून जाणार आहेत. मिनले गंगे यमुनेचे ओघ, तैसे रसा जाहले प्रयाग, म्हणून सुस्नात होत जग आवघे येथ. अहो, जगाला केवढा प्रसाद मिळणार आहे. ज्याप्रमाणे गंगा नदी आणि यमुना नदी या दोन्ही नद्यांचे प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथे प्रयाग आहे. तिथे प्रयाग रूपी संगम घडतो. ज्ञानोबाराय म्हणतात ह्या अध्यायात सुद्धा शांत आणि अद्भुत रस हे दोन्ही रस एकत्र येऊन प्रयाग क्षेत्रच तयार होणार आहे. आणि अशा या एकादशी अध्यायापाशी सर्व जग सुस्नात म्हणजे अर्थात स्नान करून पवित्र होणार आहे. माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते ओघ मूर्त, या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा. गंगा आणि यमुनेचा ओघ आहेच, परंतु माझी गीता सरस्वती गुप्त. परंतु गंगा यमुनेचा ज्या ठिकाणी संगम आहे त्या ठिकाणी सरस्वती सुद्धा गुप्त रूपाने आहे, त्यामुळे त्याला त्रिवेणी संगम म्हटलं जातं. त्या सरस्वती नदीप्रमाणेच या दोन्ही रसांचा ज्या ठिकाणी संगम होतोय तिथे साक्षात गीता ही सरस्वती नदीप्रमाणेच म्हणजे ज्ञानगंगा ही गुप्त रूपानी आहे. ज्ञानोबाराय म्हणतायत म्हणून ह्या एकादशी अध्यायात सुद्धा त्रिवेणी संगम झालेला आहे. येथ श्रवणाचे निद्वारे तीर्थी रिघता सोपारे, ज्ञानदेव म्हणे दातारे माझेनी केले. ज्ञानोबाराय म्हणतात अहो, ही सर्व श्री निवृत्तीनाथांची कृपा आहे. त्यांनीच हे निमित्त केलंय. काय निमित्त केलंय? तर माझ्या मुखातून हे ज्ञान प्रगट व्हावं, हे तीर्थ प्रगट व्हावं, हे निमित्त केलेलं आहे. परंतु या तीर्थापाशी पोचणं हे कसं शक्य झालंय? तर श्रवणद्वारातनं शक्य झालेलं आहे. श्रवणद्वारातनं आपल्याला या तीर्थाच्या ठिकाणी प्रवेश करता येणार आहे, या तीर्थाचं दर्शन घेता येणार आहे. आणि हे सोपं जर कोणी केलंय तर दातारे म्हणजेच निवृत्तीनाथांनी केलेलं आहे.
निवृत्तीनाथांनी काय केलं? ज्ञानोबाराय अत्यंत प्रेमाने आदराने सांगतायत, आपल्या गुरूंबद्दलचं प्रेम व्यक्त करतायत. ते म्हणतायत, निवृत्तीनाथांनी काय केलं तर, तीरे संस्कृताची गहने, तोडोनी मराठिया शब्द सोपाने, रचिली धर्म निधाने श्री निवृत्ती देवे. अहो, ज्या ठिकाणी अद्भुत शांतरस आणि ज्ञानगंगा ही गुप्त रूपाने असा त्रिवेणी संगम आहे, त्या तीर्थक्षेत्राच्या तीरांवरती संस्कृताची वन उगवलेली होती. नुसतीच नाही तर गहन घनदाट वन संस्कृत भाषेमधल्या ज्ञानगंगेची उगवलेली होती. ती वन तोडली आणि त्या ठिकाणी सोप्या शब्दांच्या पायऱ्या बांधल्या. ते शब्द कुठले तर मराठी भाषेचे. अर्थात जणू काही सर्वसामान्यांसाठी एक सोपा सहज सुंदर असा पायऱ्या बांधून घाट तयार केला. आणि हा रचला कोणी? धर्मनिधान म्हणजे साक्षात निवृत्तीदेव, त्यांनी हे कार्य केलंय. म्हणवनी भलतेणे एथ सद्भावे नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, येतुलेनी संसारासी द्यावे तिळोदक. ज्ञानोबाराय म्हणतायत, म्हणून ह्या तीरावरती कोणीही यावं, अंतःकरणात सद्भाव धारण करून यावं आणि नहावं अर्थात स्नान करावं. त्यामुळे हे जे प्रयाग क्षेत्र आहे, अर्थात शांत अद्भुत आणि गीता तत्व या रूपाने प्रगटलेलं हे जे प्रयाग तीर्थ आहे, त्या ठिकाणी जो माधव अर्थात त्याचं विश्वरूप दर्शन सर्वांनी घ्यावं. हा लाभ सर्वांनी घ्यावा आणि एवढ्यानेच हा लाभ जो घेईल त्याच्या संसाराचं निरसन होईल. अर्थात संसारामध्ये असलेल्या ज्या विषय वासना विकार आहेत त्या सगळ्या निघून जातील. त्याच्यातून तो मुक्त होईल, त्यांचं निरसन होईल. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.